नमस्कार मित्रांनो, मी पॅडी गजगेश्वर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फिर बिंदास. आणि आज मी बिंदास फिरत आलो आहे किल्ले कल्याणगड. मित्रांनो, किल्ले कल्याणगड हा साताऱ्यामध्ये आहे. साताऱ्यातून आपल्याला सातारा रोड या ठिकाणी यायचं आहे. तिथे वडूज हे गाव आहे. त्या वडूज गावाच्या थोडंसं पुढे आल्यानंतर ना तुम्हाला समोर हा कल्याणगड दिसतोय, अतिशय उंच. याच्या बरोबर समोरच्या बाजूला जरंडेश्वर आहे. तुम्ही जर माझा मागचा जरंडेश्वरचा व्हिडिओ बघितला असेल तर तो पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये तो डोंगर दिसेलच. हा अतिशय सुंदर असा कल्याणगड. या गडावर जाण्यासाठी आपल्याला चालतही जाता येतं. वरती गाडी जाण्यासाठी सुद्धा वाट आहे. आम्ही ह्या कच्च्या रोडवरून थोडंसं पुढेपर्यंत गेलो. तिथे गाडी साईडला लावली आणि तिथून आम्ही चालत गेलो. अतिशय हिरवागार परिसर आहे, घनदाट अरण्य. जर तुम्ही इथे टू व्हीलर घेऊन आलात तर फार उत्तम. म्हणजे तुम्ही अगदी गडाच्या वरपर्यंत जाऊ शकताय. ह्या गडाचं मित्रांनो वैशिष्ट्य म्हणजे वर असणारी, ह्या किल्ल्यावर असणारी गुहा आणि त्या गुहेमध्ये असणारं पार्श्वनाथ मंदिर, दत्त मंदिर. अतिशय म्हणजे तुम्हाला जर काही वेगळा अनुभव घ्यायचा असेल ह्या गडावरचा तर तो आहे अप्रतिम. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की या गडावर तुम्हाला यायचं असेल तर बॅटरी घेऊन या. कारण जेव्हा आपण त्या गुहेमध्ये जातो, त्या गुहेमध्ये पाणी आहे आणि काळाकुट्ट अंधार आहे आणि त्यातून जाऊन पार्श्वनाथ भगवानांचं आणि दत्तगुरूंचं दर्शन मनाला एक वेगळा सुखावा देतो. इथे तुम्ही फोर व्हीलर इथंपर्यंत येऊ शकते आणि इथून उजवीकडून म्हणजे ह्या रस्त्यावरून तुमची टू व्हीलर जाऊ शकते वरती. पण फोर व्हीलर इथून न्यायचा प्रयत्न बिलकुल करू नका, कारण खूप निसरड आहे थोडंसं. काय दिसते बाबा वर? हा आहे आपल्याला जो दिसतो हा कल्याणगड आहे. इथे उजव्या बाजूला एक छोटं लेणं आहे. मी व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला होता पण ते बहुतेक आलेलं नाही आहे. तर ह्या पायऱ्या, त्या पायऱ्यावरून आपण सर्व गेलो की इथं आपल्याला दरवाजा दिसतो. ह्या दरवाजातून आपल्याला आत जायचं आहे. इथे आपण पायऱ्या सोडून वर गेल्यावर डाव्या बाजूला जायचं आहे अगोदर. आणि डाव्या बाजूला आपल्याला तिथे आपल्या शूज, चप्पल काय असेल ते आपलं काढायचं आहे. आणि मग इकडे दत्त मंदिर आहे, इथे शिवमंदिर आहे. इथे दर्शन करून आपल्याला खाली उतरायचं आहे. आणि तिथेच आहे ती गुहा जी आपल्याला ह्या गडावरचं एक वैशिष्ट्य आहे. खरं तर आम्ही तिथं गेलो आणि आम्ही थोडंसं जायचं धाडस नाही झालं आतमध्ये. आमच्याकडे बॅटरी पण नव्हती. तर आम्ही इथून परत माघारी गेलो वरती. आणि वरती गेलो, एक साधू होते, महाराज होते, ते आम्हाला भेटले. त्यांनी सांगितलं की चला मी तुम्हाला दाखवतो. आणि त्यांनी दाखवल्यामुळं आम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन घेता आलं. शिवाय नमो नमः. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की जर तुम्ही इथे याल तर नक्की बॅटरी घेऊन या. ओम महादेवाय. कारण खाली त्या गुहेमध्ये जाण्यासाठी बॅटरीची आवश्यकता फार आहे. मोबाईलच्या टॉर्चचा इतका उजेड पडत नाही. त्यामुळे जर तुम्ही स्वतःची टॉर्च मोठी घेऊन याल तर ते फायद्याचं होऊ शकतं. तिला लय लांब आहे खाली. इथून खाली उतरायचं आणि उजव्या बाजूला ती गुहा आहे. तिथं आपल्याला दत्तांची मूर्ती आणि पार्श्वनाथ भगवानांची मूर्ती तिथं दिसते आणि आपल्याला तिथं दर्शन घडतं. इथे ह्या कातळामध्ये आपल्याला दिसते मारुतीची मूर्ती कोरलेली आहे. सेफ आहे ना रमेश? सेफ आहे ना? जय बजरंगबली. पाणी साधारणतः गुडघ्यापर्यंत असतं. वीर महाराज. तर वीर महाराज आम्हाला घेऊन चालले दत्त दर्शनासाठी गुहेमध्ये. चला. ओम नमः शिवाय, नमो नमः.
ओम नमः शिवाय. रमेश टॉर्च लावलेस मागून. पाणी नेहमी असतं महाराज हे. पाणी उन्हाळ्यामध्ये कमी, तेव्हा तेवढं पाणी कमी होतं. अच्छा, हे ग्रिल वगैरे कधी लावलेत हो? ही पूर्वी होती. बापरे, चांगलं काम झालंय म्हणजे इथं. ओम. आम्ही एकटा काय आलो नसतो महाराज. रमेश काय येऊन गेला येते ना. अरे हो नमः शिवाय. जय श्री गुरुदेव दत्त. देवा तूच बोलवलं तिकडे आज आम्हाला. हे काय महाराज ग्रिल कसलं आहे हे? ही पारशुनाथ भगवानची ही जैन बर बर बर. समाधी. पार्श्वनाथ भगवान. पार्श्वनाथ भगवान. ही मूर्ती देवीची अन्नपूर्ण. अन्नपूर्णा. अन्नपूर्ण माता. जय श्री गुरुदेव दत्त. दर्शन झाल्यानंतर मग बाहेर आल्यावर आपण पुढे जायचं आहे. वरच्या बाजूला आपण गडाच्या माथ्यावरती जाऊन पोहोचतोय. तिथे वरती आपण येताना हा लोखंडी दरवाजा लागतोय. इथून आल्यावर उजव्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे आणि इथून सरळ पुढे आपण वर जातोय. थोडीशी दुरावस्था झालेली आहे. तटबंदी बुरुज थोडंसं ढासलेलं दिसत इथे. इथे डाव्या बाजूला कल्याण स्वामींची समाधी आहे आणि समोर जी दिसते ती गोरक्षनाथ मंदिर आहे. आणि ह्या डाव्या बाजूला एक छोटं तळं आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला साधू राहतात. त्यांच्यासाठी ते 2-3 खोल्या बांधलेल्या आहेत. त्यांची सोय तिथं केलेली आहे. आणि याच्या पुढे आपण साधारणतः 15-20 मिनटं ह्या गडावरती फिरू शकतो. खूप सुंदर गड. एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर ह्या गडावर नक्की या. धन्यवाद. जय शिवराय. जय शंभूराजे. जय महाराष्ट्र. माझा नंबर घ्या वाटलं. तुम्ही सेव्ह केला.